रामकृष्ण हरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेव वसुदं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे. दुसऱ्या अध्यायातील 37 श्लोक झालेले आहेत. आता 38वा श्लोक. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जयाजयो ततो युद्धायुज्यस्व नैनम पाप्यमवाप्स्यसि. तर हा एक भगवद्गीतेतला महत्त्वाच्या श्लोकापैकी हा एक श्लोक आहे आणि यात भगवद्गीतेची स्टेटमेंट आहे, म्हणजे आज्ञा आहे की काय कसं आचरण करायला पाहिजे. तर पाप न लागण्यासाठी, कारण जसं जीवनामध्ये आपण जगत राहू, वेगवेगळे कर्म आपल्या हाताने होत राहणार आणि त्या कर्मामध्ये काही सदोष कर्म असतील, काही कारणामुळे घडतील, तर त्याचं पाप आपल्याला लागेल. तर ते पाप न लागू नये. जसं अर्जुनाला भीती वाटते की युद्ध केलं तर पाप लागेल, तर याचं पाप लागू नये म्हणून हे समत्व शिकवतात. तर हा समत्व हे भगवद्गीतेचा फार उपदेशापैकी एक मुख्य उपदेश आहे. जसं मागं मी स्वधर्माबद्दल सांगितलं, स्वधर्म. दुसरं थिंकिंग आहे भगवद्गीतेचं समत्व. आणि अजून एका ठिकाणी मी सांगितलं होतं ताम तितिक्षस्व भारत, ते तितिक्षा म्हणजे सहन करणे. तर आता हा समत्वाचा विषय आहे. तर काय समत्व आहे? सुखदुःखे समे कृत्वा. तर सुख आणि दुःख यांना समान कर. समान कर म्हणजे समान समज. लाभालाभो जयाजयो, त्याचप्रमाणे लाभ अलाभ, जय पराजय, या तीन गोष्टींना समान समज. कारण हे तीन ज्या जोड्या आहेत, सुखदुःख, लाभ हानी आणि जय पराजय, या तीन जोड्या माणसाच्या प्रारब्धावर अवलंबून आहेत. किंवा असं म्हणता येते की हे या गोष्टी आयुष्यामध्ये पूर्णपणे आपल्या हातात नाही. तर पहिल्यांदा सुख येईल की दुःख येईल, म्हणजे कशा सिच्युएशन निर्माण होतील आयुष्यात हे आपल्या हातात नाही. सुखाची असेल की दुःखाची असेल. त्यानंतर एखाद्या कार्यामधनं लाभ होईल का तिथे नुकसान होईल हे पण आपल्या हातात नाही. आणि तिसरं जे आहे यश आणि अपयश, जीवनामध्ये जय आणि पराजय हे सुद्धा आपल्या हातात नाही. तर या गोष्टींमध्ये चित्त हे आपलं समत्व पाहिजे. तर समत्व असेल तर मग आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये दोष लागणार नाही. मग हे समत्व साध्य करता आलं पाहिजे. तर हे समत्व कसं साध्य करता येईल? तर सुखामध्ये दुःख पाहणे आणि दुःखामध्ये सुख पाहणे, असं केलं तर सुखदुःख बॅलन्स होईल. लाभामध्ये हानी पाहणे आणि हानीमध्ये लाभ पाहणे, असं पाहिलं तर लाभ हानी समान होईल. आणि जयामध्ये पराजय पाहणे आणि पराजयामध्ये जय पाहणे, अशा पद्धतीनं राहिलं तर आपल्याला त्यातून समानता हे करता येईल. मग समत्व आलं पाहिजे. मग एकदा जर या सिच्युएशनमध्ये, या जोड्यांमध्ये, द्वंद्वामध्ये जर समानता आली, समत्व आलं, तर पूर्ण जीवन एकसारखं होऊन जाईल. ते दिवस फार चांगले होते, हे वाईट आहेत, पुढं चांगले येतील. मग हे असा जर खेळ चालत राहिला तर आपलं मन आहे त्याच्याबरोबर खालीवर सुखी दुःखी वगैरे होत राहील. पण एकदा जर समत्व साध्य केलं तर मग कशातच आपल्याला द्वंद्व येणार नाही आणि कधी आपल्या मनाची स्थिती पालटणार नाही. मग अशाप्रमाणे अर्जुनाला व्हायला सांगतात की सुखदुःख समान समज, लाभ हानी समान समज, जय पराजय समान समज, आणि मग ततो युद्धाय युज्यस्व. मग असं होऊन युद्धासाठी तयार हो. मग नैवम पापमेवाप्स्यसि. मग असं केल्यावर तुला पाप लागणार नाही. आता इथं पाप हा शब्द आहे ना, फार विचित्र अर्थ लोक पाप या शब्दाचा काढतात. की शास्त्रामध्ये असं लिहिलं आहे, शास्त्रामध्ये तसं लिहिलं आहे, असं म्हणून कुठल्याही गोष्टीला पाप समजतात, कुठल्याही गोष्टीला पुण्य समजतात. भातावर 3दा तूप नाही वाढलं की पाप लागतं, 2दा वाढायला पाहिजे असं शास्त्रात लिहिलं आहे. किंवा पूजा करताना या पद्धतीनं करायला पाहिजे, तशी केली की पाप लागतं. काही अशा अनेक गैरसमजुती आहेत. पण भगवद्गीता जिथं पाप हा शब्द वापरते किंवा पूर्ण अध्यात्मशास्त्रामध्ये हा पाप हा शब्द वेगळ्या अर्थानं आला आहे. आपल्या व्यवहारामध्ये पाप पुण्य हा शब्द लोक वापरतात, तो चुकीचा अर्थ आहे. कुठल्याही गोष्टीला पाप वगैरे लागत नाही, देवाचा कोप होत नसतो.
इथं पाप म्हणजे तुकाराम महाराजांनी जी पाप पुण्याची व्याख्या केली आहे की परपीडा ते पाप आणि परोपकार ते पुण्य, हे जे केलेली व्याख्या आहे तर ती पाप पुण्याची मुख्य व्याख्या आहे. तर ह्याच्यामध्ये कुठल्याही फालतू गोष्टीला पाप पुण्य समजू नये. इथं अर्जुनाला पापाची शंका काय आहे की हे असं कार्य घडेल, अशी हिंसा घडेल माझ्या हातून, आणि मग त्याच्यामुळे मला भगवान गोपालकृष्णापासून सुद्धा दुरावा निर्माण होईल. मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा, मग असं काही कृती होऊ नये जी माऊलीला आवडणार नाही. तर त्याला पाप म्हणलेलं आहे. आणि पापाची सरळ सोपी व्याख्या म्हणजे आपल्याकडून कोणाला त्रास देणे हे पाप आहे. आणि आपल्याकडून कोणाचं दुःख कमी करणे किंवा एखाद्याला आनंददान करणे हे पुण्य आहे. तर या अर्थाचं आहे. तर इथं सांगतात की नैवम पाप्यमेव वाप्स्यसि, तर तुला कोणताही दोष लागणार नाही जर तुझी बुद्धी अशी समत्वामध्ये असेल. मग ही समत्वाची प्रॅक्टिस केली पाहिजे. सुखी संतोषानं यावे, माऊली ह्याच्यावर लिहिताना ओवी लिहितात, सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं भजावे, आणि लाभालाभ न धरावे मना माझी. म्हणजे एखाद्या सुखाची गोष्ट आली तर फारच हुरळून जाणे, खूपच नाचायला लागणे, उड्या मारणे, हेही नको. सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं भजावे. मग दुःख आलं की लगी कपाळाला हात लावून बसले, अरे 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 आयुष्य वाया गेलं, आता काय माझ्याकडे राहिलं वगैरे, तर एकदम निगेटिव्हला जाणे हे पण नको. सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं भजावे, आणि लाभ न धरावे मना माझी. तर लाभ आणि अलाभ हे मनामध्ये धरू नये की इथं नुकसान आहे की हे फायदा आहे वगैरे, अशा पद्धतीनं हे धरू नये. कारण काय आहे, मुळात सगळंच जर कर्माप्रमाणे घडतं आहे, प्रारब्धाप्रमाणेच जे मिळायचं ते मिळतं आहे, ते नुकसान होण्याची शक्यताच नाही आहे. म्हणजे नुकसान हे नसतंच मुळात. आपण म्हणतो हे एवढं मला मिळणार होतं पण माझं नुकसान झालं, ते तुझ्या नशिबातच नव्हतं, मुळात प्रारब्धातच नव्हतं. जर प्रारब्धात असलं असतं तर मिळालंच असतं. म्हणजे नुकसान मुळात अस्तित्वातच नसतं. आणि लाभ पण नसतो, कारण मुळात जे मिळायचं कर्माप्रमाणे ते मिळणारच. तुम्ही नको म्हणलं तरी मिळणार. जसं दुःखसुद्धा न मागता मिळतं आहे. कोणी देवाला अर्ज करतं का की मला दुःख मिळू दे म्हणून? नाही करत, पण ते येतंच, ते भोगावंच लागतं. भोग जातं ते त्रिशुद्धीहीन चुके. तसं प्रारब्धातलं सुखसुद्धा किंवा लाभसुद्धा न मागता मिळतोच. म्हणून लाभालाभ न धरावे म्हणा माझी. आणि जय पराजय, यश अपयश त्या पद्धतीचं आहे. मग यश येऊ की अपयश येऊ, सुख येऊ की दुःख येऊ, लाभ होऊ की हानी होऊ, माझं हे कर्तव्य आहे आणि मी हे माझं काम आहे ते मी व्यवस्थित करणार, या पद्धतीनं जायला पाहिजे. मनुष्य जनरली काम कशासाठी करतो माहिती का? दोन इच्छेनं करतो. एक तर त्या कामापासून सुख मिळावं म्हणून काम करतो, किंवा ते काम मला दुःखापासून मुक्त करेल म्हणून करतो. मग कर्तव्याचा तो विचार करत नाही. मग कृष्ण काय म्हणतात की ह्याचा विचार करू नका, तुमचं कर्तव्य काय आहे ते ठरवा. मग त्यामध्ये त्या कर्तव्याच्या मार्गावर सुख मिळो नाही तर दुःख मिळो, लाभ होऊ नाही तर हानी होऊ, किंवा जय होऊ नाही तर पराजय होऊ, मी माझं कर्तव्य करणार. तर या भावनेनं जात राहिलं तर मग नैवम पाप्यम वाप्स्यसि असं कृष्ण अर्जुनाला सांगतात. आता 39वा श्लोक. एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमा शृणु, बुद्ध्या युक्तया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि. एषा ते विहिता सांख्ये बुद्धियोग त्विमा शृणु. आता ह्याचा अर्थ असा आहे, हे पार्थ, हा विचार तुला ज्ञानयोगाच्या संदर्भात सांगितला आणि आता कर्मयोगाविषयी ऐक. ज्या बुद्धीने युक्त झाल्यास तू कर्माचे बंधन चांगल्या प्रकारे तोडून टाकशील. तर ह्याचा अर्थ असा आहे, एषा ते विहिता सांख्ये, म्हणजे आत्तापर्यंत मी तुला सांख्ययोग सांगितला असं कृष्ण म्हणतात. आता इथून मी तुला बुद्धियोग सांगतो. आता बुद्धियोगे त्विमा शृणु, म्हणजे आता ह्याच्या पुढं मी तुला बुद्धियोग सांगतो. आता पहिल्यांदा काय अर्थ आहे, सांख्ययोग काय आणि बुद्धियोग काय? तर आत्तापर्यंत जे आत्मतत्वाचं वर्णन आलं ते सांख्ययोगाचा विषय आहे. म्हणजे आत्तापर्यंतचा विषय असा होता की हे जगत आणि जगतातील पदार्थ सगळे स्वप्नाप्रमाणे माईक आहेत आणि आत्मतत्व हेच एक सत्य आहे. आणि हे सर्व कर्म
आपण आत्मतत्व आत्मस्वरूप असल्यामुळे आपण कर्म करणारे नाही आहेत, आपण करता नाही आहेत असं समजून सच्चिदानंद घन परमात्म्याशी एकरूप होऊन राहणे, या थिअरीला, या थिंकिंगला, या माइंडसेटला सांख्ययोग म्हणतात. ह्याचा सोपा शब्दार्थ म्हणजे ज्ञानयोग म्हणतात. तर ज्ञानयोग काय म्हणतो? जगत हे स्वप्नवत आहे, आत्मतत्व एक सत्य आहे आणि सच्चिदानंद घन परमात्म्याशी एकरूप होऊन राहणे आणि स्वतःला करता न समजणे, याला म्हणायचं सांख्ययोग. तर हे आत्तापर्यंत मी तुला समजून सांगितलं, सांख्ययोग, ज्ञानयोग. आता बुद्धियोग सांगतो. तर बुद्धियोग हा म्हणजे काय की कर्म करण्याची टेक्निक सांगतो. समजा तुला या पद्धतीनं राहता येत नाही, तुला कर्म करायचे आहेत, कर्मयोगाप्रमाणे जायचं आहे, तर कर्मयोगाच्या मागं जे माइंडसेट असतो, जी बुद्धी असते परफेक्ट, कशी बुद्धी पाहिजे माणसाची, तर तो बुद्धियोग मी तुला समजून सांगतो. मग त्या कर्म करण्यामागची बुद्धी कशी पाहिजे, तर तो बुद्धियोग मी तुला समजून सांगतो. असा बुद्धियोग आहे. तर त्या बाबतीत काय म्हणतात? बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंध प्रहास्यसी. तर कर्म करण्यामागचं जर दृष्टिकोन बदलला, त्या कर्म करण्यामागची जर बुद्धी बदलली, तर तू कर्मबंधनापासूनच मुक्त होशील. मग भगवद्गीता एक फार सुंदर गोष्ट स्टेट करते की भगवद्गीतेमध्ये जे 3 योग आलेले आहेत की ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग, तर ह्या 3 गोष्टी आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाच्या आहेत. पहिल्यांदा ज्ञान, माणसाला ज्ञान पाहिजे बरं का, की काय चाललं आहे भोवताली हे कळलं पाहिजे. म्हणून तर लहानपणी आपण मुलगा 4-5 वर्ष झालं की पहिल्यांदा शाळेत घालतो, कारण आपल्याला माहिती की ज्ञानाची गरज आहे आणि हे ज्ञान नसेल त्याला, तर ज्ञानाशिवाय त्याचं जीवन हे पशुवत होऊन जाईल. म्हणून ज्ञान पाहिजे. दुसरं कर्म पाहिजे, कारण काय काम करायचं, कारण आपण जे जन्माला आलो आहे ते जगाच्या उपयोगाला जाण्यासाठी. मग आपल्या स्वतःलासुद्धा जगण्यासाठी पद्धतशीरपणे काम केलं पाहिजे आणि लोकांच्या हितासाठी सुद्धा काम केलं पाहिजे. मग कामासाठी मनुष्य. मग काम काय करायचं, कसं करायचं आणि त्या कामाला कशा टेक्निकनं, कुशलतेनं करायचं, पुढे येणार आहेत विषय ते. तर ते काम जो आपण साध्या बोलीभाषेत शब्द वापरतो वर्किंग, तर त्यालाच स्टँडर्ड शब्द संस्कृतमधला कर्म आहे. म्हणजे कर्म कसे करायचे. आणि तिसरा विषय आहे प्रेमाचा, भावनेचा, की आपल्या भावनेचं काय करायचं, प्रेमाचं काय आणि आनंदाचं काय, तर तो भक्तियोगामध्ये येतो. म्हणजे 3 महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत आपल्या पूर्ण आयुष्यातले. काम कसं करायचं, काय करायचं, आपल्या भावनेचं, प्रेमाचं काय आणि ज्ञान. ह्या 3 गोष्टीवर भगवद्गीता प्रकाश टाकते. आणि ज्ञानामध्ये सुद्धा जे कामाचं आहे तेच ज्ञान भगवद्गीता सांगते बरं का, बिना कामाचं नाही. बिना कामाचं ज्ञान म्हणजे डोक्याला विनाकारण ओझं आहे. मग जे कामाचं आहे तो पण विषय पुढे येणार आहे, पण जाता जाता मी ते स्पर्श करून गेलो त्याला. मग आता जो विषय आहे तो कर्मामागची बुद्धी, ते सांगतात की तो बुद्धियोग समजून सांगणार आता. मग आता 39वा श्लोक झाला. पुढचा श्लोक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. कृष्णार्पणमस्तु.